नमस्कार सगळ्यांना, सुप्रभात. मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनकेश रात्र ज्योतिष कार्यालयातून आपल्याशी संवाद साधत आहे. आज आपण बघणार आहोत 12 राशींचं राशी भविष्य, तसेच उत्तम अशी वास्तू टिप. पण ती व्हिडिओच्या शेवटपर्यंत सगळ्यांनी इथे राहा. तर चला बघूया आपण 6 मार्च 2026 वार शुक्रवार काय म्हणतोय 12 राशींसाठी. तर सुरुवात करूया मेष राशीपासून. तर मेष राशीला उत्तम अशी ऊर्जा असणार आहे, त्याचबरोबर त्यांच्या कामामध्ये वेग असणार आहे. आज कुठल्या प्रकारच्या आर्थिक लाभाचे संकेत तुमच्या राशीला मिळत आहे. वृषभ राशीचा विचार केला तर घरगुती शांतता किंवा घरगुती सौहार्द आज तुम्हाला फायदेशीर असं ठरणार आहे. आर्थिक स्थैर्य आजच्या दिवशी तुम्हाला प्राप्त होणार आहे. मिथुन राशीचा विचार केला तर नवीन विचार व योजना ह्या तुमच्या आज होणार आहेत. त्याचबरोबर मित्रांचं सहकार्य देखील आज तुम्हाला प्राप्त होणार आहे. कर्क राशीचा विचार केला तर भावनिक स्थिरता ही तुम्हाला आज लाभणार आहे. त्याचबरोबर तुमच्या कामामध्ये कौतुक होणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही जॉब व्यवसाय करता त्या ठिकाणी तुमचं कौतुक हे तुमच्या वरिष्ठांकडनं निश्चित होणार आहे. सिंह राशीचा विचार केला तर आज तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. पण निर्णय जर काही घेणार असाल आज तर महत्वाचे काही, तर त्यात थोडीशी सावधगिरी बाळगा. कन्या राशीचा विचार केला तर आज थोड्याशा आरोग्यामध्ये किंवा प्रकृतीमध्ये तुम्हाला सुधारणा दिसतील. तर तुम्ही ज्या पद्धतीचं काम करतात, कार्य करतात, त्यामध्ये तुम्हाला प्रगती आज साध्य होताना दिसेल. तुळ राशीचा विचार केला तर आज नातेसंबंधांमध्ये तुम्हाला गोडवा प्राप्त होताना दिसेल. तर काही आर्थिक लाभ देखील तुम्हाला आज मिळतील. वृश्चिक राशीचा विचार केला तर कामातील आव्हान हे तुम्ही आज यशस्वीरित्या पार पाडाल. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ आणि छान असा आहे. धनुराशीचा विचार केला तर प्रवास आणि शिक्षण या 2 गोष्टींमध्ये तुम्हाला लाभ होणार आहे. मकर राशीचा विचार केला तर आज तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे, पण विश्रांती आवश्यक आहे. कुंभ राशीचा विचार केला तर आज तुम्हाला नवीन संधी प्राप्त होतील. सामाजिक कार्यात यश प्राप्त होईल. तर मीन राशीचा विचार केला तर आज तुम्हाला आध्यात्मिक शांतता तसेच काही ना काहीतरी आध्यात्मिक ठिकाणी आज तुमची भेट होऊ शकते. आज तुम्हाला मानसिक समाधान प्राप्त होईल. वास्तुटिपचा विचार केला आज तर वास्तुशास्त्रानुसार काय कराल तर घराचा जे मुख्य दरवाजा आहे त्यावर काही शुभचिन्ह लावा. म्हणजे कुठली तर स्वस्तिक, ओम किंवा तोरण. तर त्याचबरोबर ते कसं कार्य करतं तर घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते ऊर्जा प्रवेशाचा प्रथम मार्ग आहे. त्याचबरोबर ही जी शुभचिन्ह आहे ही घरामध्ये सकारात्मक कंपनं आकर्षित करतात. त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजावर नेहमी शुभचिन्ह ही असावीत. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव.